नमस्कार मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। 12वी पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये खूप चांगली सुवर्ण संधी आलेली आहे आणि याच्या मध्ये जे काही पद आहेत त्यांच्याविषयी आपण डिटेल मध्ये माहिती घेतोय। आज आपण माहिती घेणार आहोत ट्रेन क्लर्क, ज्याला टीएनसी असं म्हणतात, टीसी नाही म्हणत डायरेक्ट, याला टीएनसी असं म्हटलं जातं। तर याच्याविषयीची संपूर्ण माहिती म्हणजे याला पगार, सुट्ट्या किती भेटतात, सुविधा काय भेटतात, प्रमोशन कसं असतं, या सर्वांविषयी माहिती आपण पाहणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि तुम्ही जर रेल्वे भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीने बॅच लॉन्च केलेली आहे। ही बॅच लीड केली जाणार आहे रविकांत वर्मा सरांकडून। याच्यामध्ये तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये ही बॅच बघायला मिळेल। या बॅचला तुम्ही एनरोल करण्यासाठी या नंबरला संपर्क साधा, तसेच ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तेथून देखील तुम्ही ऍप डाउनलोड जे आहे तर ते करू शकता। चला, ट्रेनिंग किती दिवसांची असते? ट्रेनिंग 36 दिवसांची असते इथं। आणि ही ट्रेनिंग तुमची झोनल रेल्वे इन्स्टिट्यूट, म्हणजे महाराष्ट्रात बोलायचं झालं तर महाराष्ट्रात भुसावळ इथं रेल्वेचं झोनल रेल्वे इन्स्टिट्यूट आहे। याच्यामध्ये संडे तुम्हाला ऑफ असतो मित्रांनो, कॅज्युअल लीव्ह तुम्ही घेऊ शकतात। डेली 8 तास तुमचे लेक्चर चालतात हिंदी आणि इंग्रजी या भाषेमध्ये। जेव्हा तुमची 36 दिवसांची ट्रेनिंग पूर्ण होईल, तुमचा पेपर होईल, पेपर झाल्यानंतर तुम्हाला जे आहे म्हणजे तुम्ही पास होणार, त्याच्यानंतर तुम्हाला पोस्टिंग जे आहे तर ते दिले जाईल। आणि ट्रेनिंग मध्ये तुमचा पगार असतो 29,850 रुपये, एवढा तुम्हाला पगार जो आहे तर तो मिळणार आहे। पोस्टिंग कुठे भेटू शकते? याची पोस्टिंग मित्रांनो एक्स आणि वाय या दोनच सिटी मध्ये जे आहे तर ते तुम्हाला भेटू शकते। याची डे किंवा नाईट ड्युटी हे दोन्ही लागू शकते याच्या बाबतीत। आणि वीकली 1 ऑफ असतो। आणि लक्षात घ्या, जर डीआरएम ऑफिस वगैरे मध्ये ड्युटी लागली तर तुम्हाला 2 दिवस ऑफ भेटतो, पण याच्यामध्ये शक्यतो डीआरएम ऑफिसला ड्युटी देत नाही। ही ड्युटी कुठे देतात? स्टेशन किंवा यार्डवर किंवा कंट्रोल ऑफिस किंवा टावरवर, या 2 ठिकाणी जे आहे तर तुमची ड्युटी लागत असते। आणि यांना युनिफॉर्म जो आहे तर तो देखील असतो। पुढे तुमचे काम इथं स्वरूप कसं असतं, तर तुमचे काम हे तुमच्या पोस्टिंगवर डिपेंड असतं। समजा तुमची यार्ड आणि स्टेशनवर ड्युटी लागली तर तुम्हाला इंजिन, वॅगन, कोच, ट्रेन उभी आहे तसेच कधी जाईल हे तपासणं, रजिस्टर मध्ये त्याची नोंद करणं, म्हणजे कोणती ट्रेन उभी आहे, कोणती वॅगन उभी आहे ते बघणं। त्याच्यानंतर स्टॉक रिपोर्ट हे स्टेशन मास्टरला देणं, जो स्टेशन मास्टर असतो तर त्याला स्टॉक रिपोर्ट तुम्हाला द्यावे लागतात। पुढे सिस्टीम मध्ये ते अपलोड करावे लागतात। या ऑफिस रजिस्टर राखणे, स्टेशन मास्टरला सहाय्य करणे, ट्रेन मॅनेजरला विजी देणे, तर या गोष्टी तुम्ही यार्ड आणि स्टेशनवर ड्युटीला असाल तर कराव्या लागतात। जर तुमची ड्युटी कंट्रोल टावर आणि सेंट्रल कॅबिनला लागली तर तुम्हाला सिग्नल स्टेशन मास्टरला देणे, ट्रेनची वेळ रेकॉर्ड करणे, असे कामं करावे लागतात। आणि कंट्रोल ऑफिस मध्ये तुमची ड्युटी असेल तर कंट्रोलरला सहाय्य करणे, आणि डीआरएम मुख्यालयात असेल तर कार्यालयाचं काम तुम्हाला करावं लागतं। आणि डीआरएम ऑफिसला संडे सॅटर्डे सुट्टी असते, बाकी यांना कोणत्या तरी एका दिवशी जे आहे तर ती सुट्टी भेटत असते। आणि 2 दिवस नाईट आणि 3 दिवस डे अशी काहीतरी ड्युटी जी आहे तर ते भेटू शकते। हप्त्यातनं इकडं तिकडं करावं लागतं तुम्हाला ते काम। पुढे यांचं प्रमोशन कसं असतं बघा, हा ट्रेन म्हणून जॉईन होतो ट्रेन क्लर्क, आणि हा टीसीचं काम करत नाही, जे आपण तिकीट चेक करायचं म्हणतो तर ते कमर्शियल कम तिकीट क्लर्क म्हणून एक पद आहे वेगळं, तर ते काम करत असतं। तर याचं 1900चं ग्रेड पे मित्रांनो, 2400चं ग्रेड पे होतं जर तुमचं प्रमोशन झालं। आणि याचं प्रमोशन होऊन जातं लवकर, 3 ते 4 वर्षांनी सीनियर ट्रेन क्लर्क होऊन जातो तो। त्याच्यानंतर एक्झाम असतात, एक्झाम नंतर तो 4200च्या ग्रेड पे वर पोहोचतो। ही ग्रेड पे वाढणं म्हणजे काय मित्रांनो, तुमची सॅलरी वाढणं, तुमचा पैसा वाढणं। चीफ ट्रेन क्लर्क म्हणून तुम्ही होऊन जातात। पुन्हा तुमची वाढ होते असिस्टंट ऑपरेटिंग मॅनेजरला, 4800चं ग्रेड पे होतं। त्याच्यानंतर 5400 आणि 6600 रुपयांचं ग्रेड पे होतं, पण याच्यासाठी तुमची सर्व्हिस बाकी राहिली पाहिजे आणि तुम्ही कंटिन्यू पास होत गेले पाहिजे। तुम्ही डिव्हिजनल ऑपरेटिंग मॅनेजर, आणि सगळ्यात शेवटचं प्रमोशन असतं सिनियर डिव्हिजनल ऑपरेटिंग मॅनेजर। हे पद डायरेक्टली युपीएससी सारख्या एक्झाम मधून भरलं जातं। तर विचार करा, तुम्ही आरआरबी वरून लागतात 12वी पासवर, आणि तुम्ही युपीएससी सारख्या एक्झाम मधून पास आलेल्या व्यक्ती जो पदावर भेटतो तर त्याच पदावर तुम्ही जाऊन पोहोचू शकतात प्रमोशनच्या साह्याने। पगार किती मिळत असतो लक्षात घ्या, तुमची लेवल असते 2 आणि ग्रेड पे असतं 1900चं। तुम्हाला बेसिक पे भेटतं 19,900चं, आणि याला 50% महागाई भत्ता लागतो, आणि याला तुम्हाला 9,950 रुपये भेटेल। जर तुमची ड्युटी एक्स सिटी मध्ये असेल तर तुम्हाला एचआरए भेटणार आहे 5,970। तुमची एचआरए भेटेल वाय सिटी मध्ये 3,980। ट्रॅव्हलिंग अलाउन्स एक्स सिटी मध्ये भेटेल 2,025, वाय सिटी मध्ये भेटेल तुम्हाला 1,350, आणि पेन्शनसाठी तुमची कपात केली जाईल 2,985 रुपये। जर तुम्ही एक्स या सिटीमध्ये असाल मित्रांनो, जसं की मुंबई, पुणे यासारख्या सिटीमध्ये असाल तर तुमची ग्रॉस सॅलरी बनते ही 37,885 रुपये प्रतिमाह।
आणि जर तुम्हाला इन हँड पाहिजे असेल म्हणजे 34,960 म्हणजे 35,000 पकडा तुम्ही, याला कपात वगैरे केली जाते, हे एनपीएस आणि बाकीच्या काही गोष्टी असतात. वाय सिटी मध्ये 35,180 रुपये ही ग्रॉस सॅलरी असते आणि इन हँड किती भेटते? 32,195 रुपये तुम्हाला इन हँड सॅलरी जी आहे तर ती भेटत असते. सुट्ट्या किती भेटतात? 30 सुट्ट्या ऍव्हरेज पे नुसार असतात. म्हणजे या सगळ्या पगारी सुट्ट्या आहेत बरं का. 15-15 करून दिल्या जातात. म्हणजे जानेवारी ते पहिले 6 महिने 15 सुट्ट्या आणि पुढचे 6 महिन्यांसाठी 15 सुट्ट्या या 15-15 करून दिल्या जातात. आणि या जर सुट्ट्या तुमच्या राखीव राहिल्या तर शेवटी जेव्हा तुम्ही नोकरी सोडतात किंवा तुम्ही जेव्हा रिटायर होतात तेव्हा तुम्हाला याचे पैसे सुद्धा भरून भेटतात मित्रांनो. त्याच्यानंतर मेडिकल लिव्ह असतात विच ज्याला आपण हाफ ऍव्हरेज पे म्हणतो. कॅज्युअल लिव्ह असतात 10 जे वर्षाला एकाच वेळी भेटून जातात. आणि नॅशनल हॉलिडे 16 नॅशनल हॉलिडे बघायला मिळतात. म्हणजे खूप चांगल्या अशा सुट्ट्या तुम्हाला इथं बघायला मिळतात. पुढे सुविधा काय भेटतात तर तुम्हाला रेल्वेचं क्वार्टर भेटतं राहायला, जे टाईप 2 चं असतं, चांगलं घर असतं ते. रेल्वेचं हॉस्पिटल तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला वापरायला भेटतं. रेल्वेचं ग्राउंड तुम्हाला बघायला मिळू शकतं, म्हणजे तिथं फिरायला वगैरे भेटू शकतं. तसेच तुम्हाला 2 मुलांसाठी म्हणजे 2 मुलांपर्यंत 33,750 रुपये तुम्हाला शिक्षणासाठी अलाउन्स हे रेल्वेकडून भेटत असतं. तसंच दिवाळीला बोनस पण भेटतो तुम्हाला 17,951 रुपयाचा आणि थर्ड क्लास एसीचं तुम्हाला पास देखील जे आहे तर ते इथं मिळून जातो. तर अशा पद्धतीने आपण ट्रेन क्लर्क याच्याविषयी संपूर्ण माहिती जी आहे तर ती पाहिलेली. तुम्हाला देखील रविकांत वर्मा सरांची ही जी बॅच आहे आपली जॉईन करायची असेल तर तुम्ही या नंबरला कॉल करा. तसेच ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ऍप डाउनलोड करू शकता. मित्रांनो, अशाच पद्धतीने आपण बाकीच्या पदांवर डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलाय. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या चॅनलच्या व्हिडिओ सेक्शन मध्ये जा आणि तुम्ही ते व्हिडिओ बघा, कारण की हेच व्हिडिओ तुम्हाला प्रिफरन्स देताना फार कामात येणार आहेत. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.